राज्यभरात आजपासून पोलीस भरती सुरू होतीये। 17,471 जागांसाठी 17 लाख उमेदवारांचे अर्ज आले। नाशिक शहरामध्ये 118 तर ग्रामीणमधील 32 जागांसाठी मैदानी चाचणी होतीये। पावसाचा व्यत्यय आला तर मात्र राखीव दिवशी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तृतीयपंथी आणि माजी सैनिकांना सुद्धा या भरतीमध्ये संधी दिली गेली आहे। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेले त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी। किरण, नाशिकमध्ये कशा पद्धतीची ही सगळी तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे पोलीस भरतीची? रिद्धी, आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबलेली होती आणि त्या भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला थेट दृश्य दाखवतो की ज्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया होणार आहे त्या ट्रॅकच्या अगदी बाजूला मी आहे आणि याच ठिकाणी जे भरती प्रक्रियेचे उमेदवार आहेत ते धावणार आहे। या ठिकाणी जो ट्रॅक बनवण्यात आलेला आहे तो 1600 मीटरचा ट्रॅक असणार आहे। याच ठिकाणी महिलांची देखील भरती प्रक्रिया होणार आहे। त्यांना 800 मीटर धावण्याचा जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी करावी लागणार आहे। गोळाफेक आहे त्याची देखील प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे। आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर उमेदवारांची कागदोपत्री जी चाचणी असते ती पूर्ण झालेली आहे। आता त्यांची उंची या ठिकाणी मोजली जाईल। उंची मोजल्यानंतर त्यांची थेट आता धावण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पडेल आणि त्यानंतर गोळाफेक होईल। अशा ज्या भरती प्रक्रियेच्या काही नियमावली आहेत त्यानुसार याची प्रक्रिया राबवली जाते। नाशिकमध्ये जवळपास 118 आणि ग्रामीण हद्दीमध्ये 32 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होते। पोलीस दलाच्या माध्यमातून याचं जे नियोजन आहे ते अगदी चोखपणे करण्यात आलेलं आहे। विविध यंत्रणा यासाठी कार्यान्वित करण्यात आलेली होती आणि आता प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी पोलीस आयुक्त असतील ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस उपायुक्त देखील आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या भरती प्रक्रियेचा शुभारंभ होतो आणि आपण थेट दृश्य जर बघितली तर या ठिकाणी पोलीस आयुक्त पोहोचलेले आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या भरती प्रक्रियेचा श्री गणेशा होतोय आणि आपण दृश्यांमध्ये बघतो की जी कुठलंही कार्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये काही प्रथा परंपरा आहे, पूजन केलं जातं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता भरती प्रक्रियेचा शुभारंभ केला जात असताना त्याचं आता या ठिकाणी पूजन केलं जात आहे आणि त्याची सुरुवात आता या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली जी भरती प्रक्रिया होती, अनेक स्पर्धा परीक्षा देणारे असतील किंवा मैदानी कसरती करून या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये समावेश करण्यासाठी त्यांची तयारी असती, भारतीय सैन्य दलामध्ये असतील किंवा राज्य सैन्य दलामध्ये जाण्याचा ज्यांचा मानस असतो त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया महत्त्वाची असते। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती आणि त्या भरती प्रक्रियेचा आता शुभारंभ होतोय। त्यामुळे जे भरती प्रक्रियेसाठी असलेले उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। रिद्धी, किरण, पाऊस येण्याची काही शक्यता आहे का? तसा काही व्यत्यय जाणवू शकतो का? आणि जर तसं झालं तर मग राखीव दिवस कुठला असेल भरती प्रक्रियेसाठी? यासाठीचे सर्व अधिकार पोलीस आयुक्तालय असतील यांच्याकडे ठेवण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे पावसाचा अंदाज सध्याच्या घडीला दिसत नाहीये, मात्र वातावरण ज्या पद्धतीनं बदलत असतं त्यानुसार सध्या हवेमध्ये गारवा आहे। इतर ठिकाणी जर पाऊस पडत असेल तर तो पाऊस कोणत्याही क्षणी या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकतो। त्यामुळे राखीव दिवस म्हटल्यापेक्षा ज्या पद्धतीने भरती प्रक्रियेचं नियोजन करण्यात आलेलं आहे 5 ते 6 दिवसांचं, त्यानंतर ज्या दिवशी खंड पडेल त्यानंतर त्या दिवसाचा समावेश केला जाईल आणि भरती प्रक्रिया राबवली जाईल। निश्चित किरण, या सगळ्याचे अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वात कोणताही बदल करणार नाही, अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर पियुष गोयल यांची माहिती। तर घटक पक्षांसोबत लवकरच विधानसभेचा रोडमॅप तयार करणार। शिवसेनेचा आज वर्धापन दिन, षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंची तोप धडाडणार। तर वरळीमध्ये शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज 7वा दिवस। मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्यास विरोध। लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ राज्यभरामध्ये ओबीसींची आंदोलनं।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार, उद्या सहकुटुंब निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर, नीरा नदीकाठच्या गावांना भेट देणार, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक, कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्यानंतर भाजपनं राज्यभर आंदोलन पुकारलं. आषाढी पायी वारीची आळंदीत जय्यत तयारी, माऊलींच्या चांदीच्या रथाला अखेरचा हात, पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यास सज्ज. राज्यभरात पोलीस भरतीसाठी आज चाचणी होणार, लाखो तरुण पोलीस भरतीमध्ये उतरणार, प्रशासनही सज्ज. ठाणे आणि नवी मुंबईमधील 1500 पेक्षा जास्त उद्योग अडचणीत, आर्गॉन गॅसच्या टंचाईमुळे फॅब्रिकेशन उद्योगांवर परिणाम. विदर्भ आणि कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट, दडी मारलेला पाऊस पुन्हा बरसू लागल्यानं बळीराजा सुखावणार.